नमस्कार, हेमलता किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण खमंग व खुसखुशीत काकडीची थालीपीठ बनवणार आहोत, ते पण अगदी सोप्या पद्धतीने। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तुम्ही ज्वारीचं पण पीठ घेऊ शकता। अर्धी वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी बेसन घ्यायचं, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच तिखट घ्यायचं, चवीनुसार मीठ, 2 छोटे चम्मच तीळ घेतलेले आहेत, तिळाने थालीपीठ खायला खूप छान लागते। अर्धा चम्मच ओवा, 1 चम्मच आलं आणि लसणाला असं कुटून घेतलेलं आहे। भरपूर प्रमाणात कोथिंबीर घ्यायची, 1 छोटा चम्मच तेल घ्यायचं, तेलाने थालीपीठ खूप छान अशी खुसखुशीत होते। 2 मी काकड्या घेतलेल्या आहेत, त्याचे साल काढून व त्याला किसून घेतलेलं आहे। काकडीला किसायच्या आधी काकडी खाऊन बघायची, कधी काकडी कडू निघते। मिश्रणाला असं चांगलं मिक्स करून घेऊया। काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असते, म्हणून पाणी लागेल तरच घ्यायचं। मी इथे पाणी हातावरती साधारणतः 2 ते 3 चम्मच घेतलेलं आहे। असं दाबून मिश्रणाला छान मिक्स करून घ्यायचं। थालीपीठामध्ये काकडीचं प्रमाण जास्त असलं की थालीपीठ खायला खूप छान लागते। अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण पीठ भिजवून घ्यायचं आहे, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही। अशा पद्धतीने आपल्याला पीठ पूर्ण भिजवून घ्यायचं आहे। जास्त जर घट्ट पीठ भिजवलं तर थालीपीठ खायला छान लागत नाही। आता आपण पोरपाटाला पूर्ण ओलं करून घेऊया। आपल्याला पोरपाटावरती कॉटनचा कापड असा टाकून घ्यायचा आहे आणि पिठाचा गोळा ठेवून आपल्याला बोटं पाण्यामध्ये ओले करून घ्यायचे आणि बोटाच्या मदतीने अशी थालीपीठ थापून घ्यायची। अशा पद्धतीने आपण थालीपीठ थापून घेऊया। थालीपीठवरती आपले बोटाचे निशाण दिसतात, म्हणून हात थोडा पाण्यामध्ये ओला करायचा आणि असं थोडं फिरवून घ्यायचं, म्हणजे दिसायला छान दिसते थालीपीठ। आणि छिद्र करून घेऊया। गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे, 1 चम्मच तेल टाकून फिरवून घ्यायचं आणि जी थालीपीठ आपण थापलेली होती ती पॅनवरती टाकून घ्यायची। आता आपण पॅनवरती थालीपीठ टाकून घेऊया। जे आपण थालीपीठला छिद्र केलेले होते त्या छिद्रामध्ये तेल टाकून घ्यायचं, बाजूने पण तेल टाकून घ्यायचं, म्हणजे पूर्ण थालीपीठ अशी छान शिजते। 3 मिनिटभर थालीपीठला असंच शिजवून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता थालीपीठचा कलर बदललेला आहे। आता पलटवून घेऊया आणि जे छिद्र केलेले होते त्या बाजूने पण तेल टाकून घ्यायचं आणि 2 मिनिटभर शिजवून घेऊया, म्हणजे थालीपीठ खूप छान अशी शिजते पूर्ण बाजूने। आणि असं थोडं दाबून घ्यायचं। अशा प्रकारे आपण पूर्णच थालीपीठ शिजवून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपली थालीपीठ किती छान अशी शिजलेली आहे। हा थालीपीठ शेंगदाण्याच्या चटणीसोबत, दह्यासोबत खायला खूप छान लागतात। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।